नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। नागपुर पुलिस ने वाहन चोरी के मामले में 3 नाबालिग को गिरफ्तार किया। आरोपियों के पास से चोरी की बाइक, 3,30,000 रुपए का माल जब्त। नागपुर शहर के 5 पावली पुलिस पथक ने मिली गुप्त सूचना के आधार पर वाहन चोरी के मामले में 3 नाबालिग बालकों को हिरासत में लिया है। आरोपियों के पास से 5 दोपहिया वाहन सहित 3,30,000 रुपए का माल जब्त किया। प्राप्त जानकारी के अनुसार गिरफ्तार किए गए आरोपियों ने बताया है कि वे 10वीं कक्षा में पढ़ते हैं और गाड़ी खरीदने की स्थिति में नहीं थे, इसलिए वो चोरी की गाड़ियों को बेचकर पैसा कमाना चाहते थे। पुलिस से मिली जानकारी के अनुसार 5 पावली पुलिस दस्ता लश्करी बाग बाजीराव साखरे लाइब्रेरी के पास गश्त कर रहे थे, तभी उन्हें 3 युवक दोपहिया वाहन में जाते दिखे। पुलिस पथक ने उन्हें रुकने का इशारा किया। पुलिस को देखकर वह भागने लगे। पीछा करके उनको हिरासत में लिया। पूछताछ करने पर उन्होंने अलग अलग जगह से 5 दोपहिया वाहन चोरी करने की कबूली दी। पुलिस उपायुक्त राहुल मदने, सहायक पुलिस आयुक्त शिव प्रसाद पारवे, इनके मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक बाबूराव राउत, पुलिस उप निरीक्षक रंजीत माजगावकर, हेड कांस्टेबल ज्ञानेश्वर भोगे, इमरान शेख, रोमेश मेनेवार, गगन यादव, संतोष चेंद्रे, महिला पुलिस कांस्टेबल प्रीति थोरात ने कार्यवाही को अंजाम दिया। इंडिया न्यूज 28 के लिए नागपुर से रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। त्याच्यामध्ये जे आमचं पथक गस्तीवर असताना त्यांना काही संशयित मुलं मिळाली जे की नाबालिग आहेत आणि त्यांच्याकडनं चौकशी केल्यानंतर हे मिळाले की पैशासाठी हे मोटरसायकल चोरी करतात। त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं जवळपास 4 मोटरसायकल रिकव्हरी झालेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने पुढचा तपास चालू आहे। हे कुठेतरी लहान मुलांचं शौक पूर्ण करण्यासाठी व पैशाच्या लालचेपोटी ह्या चोऱ्या केलेल्या आहेत। इतर पोलीस स्टेशनला पण त्या अनुषंगाने काही चोऱ्या केलेल्या आहेत का त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। याच्यामध्ये 4 मोटरसायकल मिळाल्या, जवळपास 2 लाखाचा हा मुद्देमाल आहे। काही गुन्ह्यात वापरलेले पण याच्यामध्ये मोटरसायकल आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी करून पुढील जे काही त्यांच्याकडे अजून मुद्देमाल असेल किंवा इतर गुन्ह्यात सहभागी असेल तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करू। याच्यामध्ये संपूर्ण कारवाई हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक 5 पावली तसेच त्यांचे सेकंड पीआय त्यांचे डीबी इंचार्ज आणि डीबी स्टाफ यांनी हे कारवाई केलेली आहे। निश्चितच याच्यामध्ये ज्या ठिकाणी हे गाडी विकली जातात त्यांना सुद्धा या ठिकाणी आरोपी केलं जाईल, बनवलं जाईल आणि ह्यांच्या त्या मिळणाऱ्या पैशातून हे काय करत होते, कोणत्या प्रकारे यांना नशेपाणी किंवा इतर काही छंद होते का त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत। सर, यामध्ये जे काही प्राथमिक दृष्ट्या आमच्या निदर्शनास आलेले आहे पैशाच्या हवेसापोटी किंवा व्यसनाच्या हवेसापोटी ह्या चोऱ्या केलेल्या आहेत आणि त्यांचे जर बॅकग्राऊंड बघितलं तर कुणाला आई नाहीये, कुणाला वडील नाही किंवा कुणाला पालक नाहीयेत, अशी मुलं आहेत। त्याच्यामुळे या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे की अशी जर मुलं आपल्याला दिसत असतील, माहित असतील की हे गुन्हे करतात, नाबालिग आहेत, त्यांनी कृपया CWC किंवा पोलिसांना कॉन्टॅक्ट करावं।